नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. FY BSc मॅथमॅटिक्स पेपर सेकंड कॅल्क्युलस फर्स्ट सेमिस्टर फर्स्टमध्ये आज आपण चॅप्टर 1 रियल नंबर्सवर काही एक्झाम्पल्स बघतो. एक्झाम्पल नंबर 1 असे बघ. डिटरमाइन द सेट ए ऑफ ऑल रियल नंबर्स एक्स सच दॅट x² + 2x - 8 लेस दॅन 0. x belongs to a आहे. x² + 2x - 8 लेस दॅन 0. आम्ही जर क्वाड्रॅटिक पद्धतीने याचे फॅक्टरायझेशन केले तर 4 2 जा 8 आणि 4 प्लस आणि 2 जर मायनस घेतला तर त्यांची सबट्रॅक्शन येते +2. सो x² + 4x - 2x - 8 लेस दॅन 0 असं आम्ही लिहिणार. यातनं x कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये उरला x + 4. यातनं -2 कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये उरला x + 4 लेस दॅन 0. सो x + 4 x + 4 एकदा लिहा, x - 2 एकदा लिहा, लेस दॅन 0. इन दिस वे आता आम्हाला याच्या क्रिटिकल पॉईंट्स काढण्यासाठी याला इक्वल टू 0 आणि याला इक्वल टू 0 घ्यायचं असतं, हे लक्षात ठेवा. सो फर्स्ट फॅक्टर इज इक्वल टू 0, सेकंड फॅक्टर इज इक्वल टू 0. दॅट मीन्स x इज इक्वल टू -4 आणि इथं येतं x इज इक्वल टू 2. फर्स्ट ऑफ ऑल तुम्ही एक नंबर लाईन आखायची. ही नंबर लाईन, यामध्ये हा -4 इथं दाखवायचा आणि हा 2 इथं दाखवायचा. हे दोन पॉईंट्स दाखवल्यानंतर आम्हाला चेक करायचं आहे की या सेटचा हा -4 आणि हा 2 एलिमेंट्स होतील का, त्याचे घटक आहेत का. तर सर्वप्रथम आपण हे दोन पॉईंट कसे चेक करतो बघा. टू चेक द इंटरवल. आता यामध्ये आपण इंटरवल कशी केली माहिती का. हा एक भाग 4च्या खाली, हा दुसरा भाग -4 2, त्याला आपण बी रिजन असं म्हटले, आणि हा तिसरा भाग ग्रेटर दॅन 2 दॅट इज सी. सो ABC रिजन आपण नंतर चेक करणार. काय याच्यातला एलिमेंट त्याचा घटक असेल का, याचा एलिमेंट त्यातला घटक असेल का, किंवा या रिजनचा एलिमेंट त्या सेटचा घटक असेल का, असं आपल्याला सविस्तर चेक करायचं आहे. तत्पूर्वी आपण -4 आणि 2 चा विचार करणार. सो पुट x इज इक्वल टू -4 इन x + 4 x - 2 लेस दॅन 0. या दोन कंसात एक्सच्या जागी तुम्ही -4 ठेवून बघा. सो -4 + 4 -4 - 2 लेस दॅन 0. सो -4 + 4 म्हणजे 0, अँड 0 इंटू एनिथिंग इज 0. सो लेफ्ट हँड साईड विल बी 0 आणि राईट हँड साईड 0 आहे. मध्ये आहे लेस दॅनचं चिन्ह. आता प्रश्न असा येतो, काय 0 हा लेस दॅन 0 आहे? कदापि नाही. 0 हा 0 आहे. सो आपण याला म्हणलं 0 इज नॉट लेस दॅन 0, म्हणजे हे इम्पॉसिबल आहे. दिस इज नॉट ट्रू. सो आपण काय म्हणलं, -4 डज नॉट सॅटिस्फाय द इनइक्वालिटी. म्हणजे आपण -4 चेक करत होतो, तर तो -4 हा या इनइक्वालिटीचा भाग नाही. त्यानंतर सेकंड आहे 2. सो x इज इक्वल टू 2. परत x + 4 x - 2 निगेटिव्ह. यामध्ये जर किमती भरल्या तर एक्सच्या जागी 2, एक्सच्या जागी 2, अगेन 2 - 2 0 येतो. 0 इंटू एनिथिंग 0 येते, म्हणजे लेफ्ट हँड साईड 0, राईट हँड साईड 0, आणि मध्ये लेस दॅनचं चिन्ह. सो दिस इज ऑल्सो नॉट पॉसिबल. 0 इज नॉट लेस दॅन 0. 0 इज इक्वल टू 0 असतो, लेस दॅन 0 कसा असेल. सो दिस इज ऑल्सो नॉट पॉसिबल. म्हणून आपण लिहिलं 2 डज नॉट सॅटिस्फाय गिवन इनइक्वालिटी. मी घेतली x इज इक्वल टू -5. सो x + 4 x - 2 लेस दॅन 0, यामध्ये एक्सच्या जागी -5, एक्सच्या जागी -5 असं मी ठेवलं. शेवटी -1 -7 गुणाकार झाला +7. अगेन कंडिशन असे आली +7 लेस दॅन 0. दिस इज ऑल्सो नॉट पॉसिबल. 7 हे 0पेक्षा लहान कसं म्हणता येईल. सो नॉट लेस दॅन 0. याचा अर्थ रिजन ए डज नॉट सॅटिस्फाय द इनइक्वालिटी. आता आम्हाला कन्सिडर करायची आहे ती रिजन बी. सो कन्सिडर रिजन बी. आता रिजन बी हा -4
च्या पुढं आणि 2च्या आत अशी संख्या घ्यायची. बेस्ट वे आपण 0 घेऊ, जी -4 आणि 2च्या मध्ये येते. ही आपल्याला यूज करायला पण सोपी जाते, म्हणून आपण x = 0 घेतलं. हा रिजन बी मधला एक पॉईंट आहे. सो एक्सच्या जागी 0, एक्सच्या जागी 0 ठेवला म्हणजे 4 -2 गुणाकार घेतला तो येणार -8 विच इज लेस दॅन 0. देन दिस इज ट्रू. -8 इज लेस दॅन 0 हे करेक्ट आहे, बरोबर आहे. सो विच सॅटिस्फाय द इनइक्वालिटी. त्यानंतर आपल्याला फायनली रिजन सी बघायचा आहे. सिमिलरली कन्सिडर रिजन सी. रिजन सी हा 2च्या पुढच्या संख्यांचा आहे, म्हणून आपण x = 3 घेऊया. 2च्या पुढं 3 ही संख्या घेऊ म्हणजे एक्सच्या जागी 3 ठेवूया. 3 + 4 7, 3 - 2 इज 1 गुणाकार केला 7. 7 इज लेस दॅन 0 कदापि शक्य नाही. दिस इज नॉट ट्रू, दिस इज फॉल्स. सो 7 इज नॉट लेस दॅन 0 असं आपण म्हणलं. याचा अर्थ रिजन सी डज नॉट सॅटिस्फाय गिवन इक्वालिटी. म्हणजे फक्त आमच्या एकच गोष्ट लक्षात आली, रिजन ए हा सॅटिस्फाय करत नाही, रिजन सी हा सुद्धा सॅटिस्फाय करत नाही. स्वतः -4 आणि 2 हे पॉईंटसुद्धा इनइक्वालिटीचा सेटचा घटक नाहीत. म्हणून आपण फक्त रिजन बीचे घटक हे त्या सेटचे घटक आहेत. म्हणून असं लिहिलं, सेट ए हा रिअल नंबर्स आहे, त्यातील प्रत्येक एक्स हा रिअल नंबर आहे. आणि एक्स काय तर ग्रेटर दॅन -4 आणि एक्स काय तर लेस दॅन 2. अशा रीतीनं या दोघांची युनियन म्हणजे सेट एचे घटक. आणि हेच आपण असं पण लिहू शकतो, हा एक्स इज ग्रेटर दॅन -4 आपण उलटा लिहू शकतो, -4 इज लेस दॅन एक्स. आणि इथं लिहिलेलं एक्स इज लेस दॅन 2. सो दोघांना कंबाईन करून आपण असं लिहू शकतो, -4 लेस दॅन एक्स लेस दॅन 2 असं लिहा किंवा अशा पद्धतीने लिहा. दिस इज द सेट ए चे एलिमेंट. एक्झाम्पल नंबर 2 बघा. डिटरमाइन द सेट ए. आणि सेट ए असा दिलाय, एक्स बिलॉंग टू रिअल नंबर सच दॅट x² + x ग्रेटर दॅन 2. म्हणजे एक्स हा ए या संचाचा घटक आहे आणि एक्सचा रूल आपल्याला असं दिलेला आहे. सो x² + x ग्रेटर दॅन 2 चा हा 2 जर मी लेफ्ट हँड साईड आणला तो मायनस होणार आणि इथं काही नाही होणार म्हणजे 0. सो x² + x -2 ग्रेटर दॅन 0. आता ह्याला पण क्वाड्रॅटिक पद्धतीनं जर आपण फॅक्टराईज केलं तर 2 × 2 आणि 2 - 1 म्हणजे 1. अशा रीतीनं +2 - 1 ही फॅक्टर्स आणि चिन्ह आपण दिली. सो x² + 2x - x -2 ग्रेटर दॅन 0. यातनं x कॉमन काढला, कंसात उरला x + 2. यातनं -1 कॉमन काढला, कंसात उरला x + 2 ग्रेटर दॅन 0. म्हणजे x + 2 x + 2 एकदा लिहा आणि x - 1 एकदा लिहा. ही क्वाड्रॅटिक इक्वेशन लिहिण्याची पद्धत झाली. आणि अशा रीतीनं हे 2 फॅक्टर्स आम्हाला मिळाले ग्रेटर दॅन 0. सर्वप्रथम आम्हाला क्रिटिकल पॉईंट्स काढायचे असतात. म्हणजे या 2 फॅक्टर्सला आपण = 0 असं ॲज्युम करतो. सो x + 2 = 0, x - 1 = 0. अशा रीतीने x = -2 और x = +1. हे 2 पॉईंट्स आपल्याला क्रिटिकल पॉईंट्स मिळाले. म्हणजे याच्या आधारे आपण नंबर लाईन काढू शकतो. ही नंबर लाईन आणि या नंबर लाईनवर हा -2 इथं दाखवलं मी आणि हा 1 मी इथं दाखवला. आणि -2 आणि 1 मुळात 3 भाग पडले नंबर लाईनचे. एक भाग हा ज्याला आपण ए ने म्हणलं, दुसरा हा मिडल ज्याला आपण बी ने म्हणलं आणि तिसरा हा सी. सर्वप्रथम आपण हे चेक करतो की हे जे 2 पॉईंट आहेत क्रिटिकल पॉईंट, काय हे या संचाचा घटक आहेत का. म्हणून आपण एक्सच्या जागी -2 ठेवतो आणि इनइक्वालिटीचे फॅक्टर्स असे आहेत x + 2 x - 1 ग्रेटर दॅन 0. एक्सच्या जागी ठेवला -2 +2 -2 -1 आणि -2 + 1 0 येतो. सो 0 × एनिथिंग इज 0 येतो. याचा अर्थ असा झाला की 0 इज ग्रेटर दॅन 0. बट दिस इज नॉट पॉसिबल. 0 = 0. ग्रेटर दॅन म्हणायचा प्रश्नच येत नाही. म्हणून आपण लिहिलं 0 इज नॉट ग्रेटर दॅन 0. दॅट मीन्स x इज नॉट इक्वल टू -2. म्हणजे -2 हा काही त्या संचाचा घटक नाही. मग नेक्स्ट आहे 1. x = 1 घ्या.
एक्स प्लस टू एक्स मायनस वन ग्रेटर दॅन झिरो, यामध्ये एक्सच्या जागी वन ठेवा. सो वन प्लस टू, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये वन मायनस वन, अगेन वन मायनस वन म्हणजे झिरो, झिरो इंटू एनिथिंग म्हणजे झिरो. सो झिरो इज ग्रेटर दॅन झिरो असा त्याचा अर्थ होईल. बट दिस इज नॉट पॉसिबल. झिरो इज नॉट ग्रेटर दॅन झिरो. दॅट मीन्स एक्स इज नॉट इक्वल टू वन. म्हणजे एक्स इज इक्वल टू वन हा सुद्धा त्या संचाचा घटक नाही, हे यावरून सिद्ध होतं. आता आपण तिन्ही रिजन बघूया. नाव कन्सिडर रिजन ए. रिजन ए म्हणजे -2च्या लेफ्ट साईडला जो भाग आहे तो. -2च्या लेफ्ट साईडला म्हणजे -2पेक्षा लहान कोणती तरी संख्या घ्या. आपण घेऊया एक्स इज इक्वल टू -3. सो एक्स इज इक्वल टू -3 इफ यू टेक सबस्टिट्यूट एक्स प्लस टू सेकंड ब्रॅकेट एक्स मायनस वन ग्रेटर दॅन झिरो. या ठिकाणी -3 प्लस टू, -3 मायनस वन ग्रेटर दॅन झिरो. सो -3 प्लस टू विल बी -1. -3 मायनस वन दॅट इज -4. आणि अशा रीतीनं या दोघांचा प्रॉडक्ट केला तो येतो 4. सो याचा अर्थ असा झाला 4 इज ग्रेटर दॅन झिरो अँड दिस इज ट्रू. 4 इज ग्रेटर दॅन झिरो हे सत्य. म्हणजे याचा अर्थ रिजन ए सॅटिस्फाईज इनइक्वालिटी. मग आता आपण कन्सिडर रिजन बी. रिजन बी हा तुम्हाला माहिती आहे -2 आणि 1 या दोघांच्या मधला आहे. मग -2 आणि 1च्या मध्ये सुटेबल संख्या आहे झिरो, जी सबस्टिट्यूट करायला इझी आहे म्हणून ती आपण घेऊया. मग एक्स प्लस टू एक्स मायनस वन ग्रेटर दॅन झिरो, यामध्ये एक्सच्या जागी झिरो ठेवला, सॉल्व केलं. 2 इंटू -1 दॅट इज -2 आणि धिस इज ग्रेटर दॅन झिरो असा अर्थ होतो. बट दिस इज नॉट पॉसिबल. -2 इज नॉट ग्रेटर दॅन झिरो. काय -2 ही झिरोपेक्षा मोठी आहे? नाही. सो दिस इज नॉट ट्रू. देअरफॉर रिजन बी डज नॉट सॅटिस्फाय इनइक्वालिटी. त्यानंतर रिजन सी आपल्याला कन्सिडर करायचा आहे. रिजन सी हा एकपेक्षा मोठ्या संख्यांचा संच आहे. म्हणजे एक्स इज इक्वल टू एकपेक्षा मोठी म्हणजे आपण 2 घेऊ शकतो. सो एक्सच्या जागी 2 ठेवला तर 2 प्लस 2, 2 मायनस 1 ग्रेटर दॅन झिरो. यामध्ये आपण किमती भरल्या. 2 प्लस 2 4, 2 मायनस 1 दॅट इज 1. हा गुणाकार झाला 4. सो 4 इज ग्रेटर दॅन झिरो. दिस इज करेक्ट. दिस इज ट्रू. सो रिजन सी सॅटिस्फाईज इनइक्वालिटी. आणि अशा रीतीनं द सेट ए चे एलिमेंट तुम्ही कसे लिहिणार की एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर सच दॅट एक्स इज लेस दॅन -2 म्हणजे हा ए पार्ट. युनियन एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर सच दॅट एक्स इज ग्रेटर दॅन 1 म्हणजे हा पार्ट सी. या दोघांची युनियन म्हणजे या सेटचे घटक झाले. हेच तुम्ही कसं लिहू शकता बघा. एक्स इज लेस दॅन -2 म्हणजे -इन्फिनिटी ते -2 आणि शिवाय -2 हा काही या संचात येत नाही म्हणून त्याला आपण गोल कंस लिहिला. इन्फिनिटी प्लस असो अथवा मायनस असो नेहमी कन्सिडर करत नाहीत त्या सेटचा एलिमेंट म्हणून त्याला गोल कंस लिहायचं. परंतु -2 आपण अगोदरच चेक केला की तो या संचाचा घटक नाही म्हणून -2ला गोल कंस लिहिला. आणि इथं पण एक्स इज ग्रेटर दॅन 1 मध्ये 1 हा त्या संचाचा घटक नाही, मग 1पेक्षा मोठ्या म्हणून आपण इथं पण गोल कंस दिला. आणि 1पेक्षा मोठ्या म्हणजे इन्फिनिटीपर्यंत. थर्ड एक्झाम्पल बघ. डिटरमाइन द सेट ए. तो असा दिला सेट ए एक्स बिलॉंग्स टू रिअल नंबर सच दॅट एक्स स्क्वेअर इज ग्रेटर दॅन 3x प्लस 4. हे एक्स बिलॉंग्स टू ए आहे म्हणजे हे एलिमेंट ए या संचाचे घटक आहेत. आता एक्स स्क्वेअर -3x -4 ग्रेटर दॅन 0 म्हणजे हा 3x आपण लेफ्टला आणला मायनस झाला, हा 4 आपण लेफ्ट आणला -4. अशा रीतीने इथं काय उरलं नाही दॅट इज 0. आणि हीच इनइक्वालिटी काय बनली एक्स स्क्वेअर -3x -4 ग्रेटर दॅन 0. परत याचे फॅक्टरायझेशन केले. 4 1 जा 4, 4 - 1 दॅट इज 3. -3 देण्यासाठी आपण 4ला मायनस साईन दिलं, याला प्लस दिलं. सो एक्स स्क्वेअर -4x x -4 ग्रेटर दॅन 0.
हे या इक्वेशनला आपण या स्वरूपात लिहिलं. मग यातनं एक्स कॉमन काढला, कंसात उरला एक्स मायनस 4. यातनं +1 कॉमन काढला, कंसात उरला एक्स मायनस 4. एक्स मायनस 4 एकदा लिहिला आणि एक्स +1 एकदा लिहिला ग्रेटर दॅन 0. ह्याचा क्रिटिकल पॉईंट्स काढण्यासाठी आपण याला 0 घ्या, याला 0 घ्या. एक्स मायनस 4 0 म्हणजे एक्स इज इक्वल टू 4. एक्स +1 0 म्हणजे एक्स इज इक्वल टू -1. अशा रीतीने क्रिटिकल पॉईंट्स आम्हाला मिळाले 4 आणि -1. एकदा क्रिटिकल पॉईंट्स मिळाले की आपण नंबर लाईन आखू शकतो. ही नंबर लाईन काढायची, इकडं लहान संख्या दाखवायची म्हणजे -1, इकडं 4 दाखवायची, मोठी संख्या आहे. अशा रीतीनं 3 रिजन करायचे. एक हा जो 1च्या पेक्षा कमी आहे, दुसरा -1 आणि 4च्या मधला, आणि तिसरा हा 4पेक्षा मोठा. सो -1 पेक्षा लहान रिजन ए, -1 to 4 या दरम्यानचा रिजन बी, आणि 4पेक्षा ग्रेटर दॅन 4चा सी. मग सर्वप्रथम आपण हे पॉईंट्स -1 आणि 4 या संचाचे घटक आहेत का पहिल्यांदा ते चेक करतो, आणि त्यानंतर रिजन एचे घटक, रिजन बीचे घटक आणि रिजन सीचे घटक पैकी कोणते घटक या संचाचा घटक होतात ते आपण बघत असतो. म्हणून एक्स इज इक्वल टू 4 घ्यायचा, एक्स मायनस 4, एक्स +1 ह्या फॅक्टर्समध्ये त्याच्या किमती लिहायच्या. एक्सच्या जागी 4, एक्सच्या जागी 4. ह्याला सॉल्व केलं, 4 - 4 0 येतो, 0 इंटू एनिथिंग 0 येतो. सो 0 इज ग्रेटर दॅन 0 इज नॉट पॉसिबल. याचा अर्थ एक्स इज नॉट इक्वल टू 4. त्यानंतर दुसरा घटक आहे -1. हा या फॅक्टर्समध्ये टाकायचा. एक्सच्या जागी -1, एक्सच्या जागी -1 लिहायचा. अशा रीतीनं -4 -1 दॅट इज -5, पण हा येतो 0, +1 -1. सो 0 इंटू एनिथिंग म्हणजे 0, ग्रेटर दॅन 0 नॉट पॉसिबल. देअरफॉर एक्स इज नॉट इक्वल टू 1 असं आपल्याला म्हणता येतं. सो कन्सिडर रिजन ए. हा रिजन ए आहे -1 पेक्षा लहान. मग -1 पेक्षा लहान आपण संख्या घेऊ शकतो -2, म्हणजे एक्सच्या जागी -2 ठेवा. एक्स -4, एक्स +1 या ठिकाणी आपण -2 जर ठेवला तर -2 -4, इथं -2 +1, दिस इज -6, दिस इज -1. सो -+6, आणि याचा अर्थ झाला 6 इज ग्रेटर दॅन 0 अँड दिस इज ट्रू. सो द रिजन ए सॅटिस्फाईज द इनइक्वॅलिटी असं आम्हाला म्हणता येईल. नेक्स्ट, कन्सिडर रिजन बी. रिजन बी हा -1 ते 4 या दरम्यानचा आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे की आपण एक्सच्या जागी 0 घेऊ शकतो. ही 0 ही संख्या -1 ते 4 या दरम्यानची आहे, म्हणजे रिजन बी मधली आहे. मग एक्सच्या जागी 0 ठेवला, याला सॉल्व केलं, हा -4 हा +1, गुणाकाराला -4, -4 इज ग्रेटर दॅन 0 असं ते सेंटेन्स बनतं. अँड दिस इज नॉट ट्रू. -4 इज नॉट ग्रेटर दॅन 0. याचा अर्थ द रिजन बी डज नॉट सॅटिस्फाय द इनइक्वॅलिटी. मग आपल्याला फायनली रिजन सी चेक करायचा आहे. रिजन सी हा ग्रेटर दॅन 4 आहे. मग ग्रेटर दॅन 4, मग आपण एक संख्या घेऊ 5. म्हणून आपण एक्सच्या जागी जर 5 ठेवला, त्याला सॉल्व केलं तर 6 इज ग्रेटर दॅन 0 असं ते सेंटेन्स बनतं. अँड दिस इज ट्रू. 6 इज ग्रेटर दॅन 0 म्हणजे हे ट्रू आहे. हे जर ट्रू आहे तर रिजन सी सॅटिस्फाय द इनइक्वॅलिटी असा त्याचा अर्थ होतो. आणि अशा रीतीनं आम्ही काय पाहिलं, सेट ए चे एलिमेंट आपण कसे लिहिणार, एक्स बिलॉंग्स टू रियल नंबर सच दॅट एक्स इज लेस दॅन -1. म्हणजे हा रिजन ए मधला घटक. रिजन सी मधले सुद्धा एलिमेंट सेट ए चे घटक आहेत. म्हणून आपण सेट ए असं लिहू शकतो, एक्स बिलॉंग्स टू रियल नंबर सच दॅट एक्स इज लेस दॅन -1 युनियन एक्स बिलॉंग्स टू रियल नंबर सच दॅट एक्स इज ग्रेटर दॅन 4. किंवा ह्यालाच तुम्ही कसं लिहू शकता बघा, ह्याला काय लिहिणार, एक्स इज लेस दॅन -1 म्हणजे -1 पेक्षा सर्व निगेटिव्ह संख्या या संचाचा घटक होतात. मग ते कुठपर्यंत जातात, -∞पर्यंत जातात. सो -∞ टू -1 हे दोन्हीही ए या संचाचे घटक आहेत. युनियन 4 पेक्षा मोठा
म्हणजे 4 पासून इन्फिनिटीपर्यंत सर्व घटक या ए या संचाचे घटक आहेत. आणि अशा रीतीनं या दोन रिजनचे घटकांची युनियन म्हणजे ए या सेटचे. एक्झाम्पल नंबर 4 बघा. Determine the set A of all real numbers x such that 2x plus 3 less than or equal to 6. You know that x belongs to A. मग हा 2x plus 3 less than or equal to 6 ला आपण काय करणार, हा 3 राईट हँड साईडला आणणार. म्हणजेच दोन्ही बाजूला आपण -3 ॲड करणार. म्हणजेच हा 3 इकडं आला, निगेटिव्ह झाला असं त्याचा अर्थ. सो 6 - 3 दॅट मीन्स 3. सो 2x लेस दॅन ऑर इक्वल टू 3. दिस विल गिव यू x लेस दॅन ऑर इक्वल टू 3/2. दॅट मीन्स द रिक्वायर्ड सेट A is what? X belongs to real number such that x is less than or equal to 3/2. Example number 5 बघा. Determine the set x belong to real number such that 2x plus 1 upon x plus 2 less than 1. So let this set is A. So set A is equal to what? X belongs to real number such that 2x plus 1 upon x plus 2 less than 1. That means x belongs to this set A. And condition is given 2x plus 1 upon x plus 2 less than 1. Now in this case what we do, if you take this 1 to left side, that will become negative and here will be 0. Left hand side will be 0. So our inequality becomes 2x plus 1 upon x plus 2 minus 1 less than 0. हे इनइक्वालिटीचा प्रॉपर फॉर्ममध्ये आता आलं. राईट हँड साईडला 0 करून घ्यायचं. 2x plus 1 upon x plus 2 minus multiply and divide by x plus 2 to this side. So 1 into x plus 2 upon x plus 2 and less than 0 as it is. आता मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय एक्स प्लस 2 केल्यानं ह्याची किंमत बदलली नाही, पण छेद मात्र आपण समान करून घेतला. ना छेद एक्स प्लस 2 आहे, मग तो इथं लिहिला मी आणि याला तसंच लिहिलं. हे -1 कंस सोडवला. -x -2 लेस दॅन 0. सो 2x -x दॅट मीन्स x. 1 -2 दॅट इज -1 upon x plus 2 as it is less than 0. आता आम्हाला ही इक्वॅलिटी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर इज इक्वल टू 0 घ्यायची असते क्रिटिकल पॉईंट काढण्यासाठी. सो x -1 ला जर मी 0 मानला, दॅट मीन्स x इज इक्वल टू 1 येणार आहे. ॲक्च्युली डिनॉमिनेटर x प्लस 2 आहे, तो आपण 0 घेऊ शकत नाही कारण दिस विल अनडिफाईन्ड. पण क्रिटिकल पॉईंट काढण्यासाठी आपण x प्लस 2 नॉट इक्वल टू 0 असं म्हणू. म्हणजेच x इज नॉट इक्वल टू -2. म्हणजे या सेटमध्ये एक्सची किंमत -2 निश्चितच नसणार, पण एक्सची किंमत 1 असू शकते. ते मिळालेल्या क्रिटिकल पॉईंट्सवरून आपण एक नंबर लाईन आखून घेऊ. दिस इज नंबर लाईन. यामध्ये इथं मी -2 दाखवला आणि इथं 1 लिहिला. आता ह्या -2 आणि 1 ह्या क्रिटिकल पॉईंट्समुळं झालं काय की या नंबर लाईनचे 3 भाग पडले, A, B आणि C. पैकी आम्हाला हे 2 पॉईंट्स जे आहेत ते चेक करायचे की हे नंबर सेटचे एलिमेंट्स होऊ शकतात का. त्यापैकी आपण -2 हा सेटचा एलिमेंट नाही हे अगोदरच सिद्ध केलेलं आहे, कारण x प्लस 2 हा डिनॉमिनेटर आहे आणि त्याला जर 0 घेतलं तर त्या रॅशनल नंबरची व्हॅल्यू इन्फिनिटी होते. याचा अर्थ असा की हे अनडिफाईन्ड होईल जेव्हा आपण एक्सची किंमत -2 घेतली तर. म्हणून त्या सेटचा -2 हा काही एलिमेंट नाही हे निश्चित, म्हणून त्याला आपण इथं सर्कल केलेले. आता 1चा प्रश्न आहे.
सो कन्सिडर 1. जर मी एक्सची किंमत 1 घेतली आणि ती इथं ठेवली या रॅशनल नंबरमध्ये, तर एक्स -1 म्हणजेच 1 - 1 दॅट विल बिकम 0. आणि न्यूमरेटर जर 0 झाला तर या संपूर्ण राशीची किंमत 0 होते. आणि 0 लेस दॅन 0 हे कदापि शक्य नाही. 0 इक्वल टू 0 म्हणता येईल, पण 0 लेस दॅन 0 नसतं, म्हणजे दिस इज नॉट ट्रू. याचा अर्थ एक्स इज नॉट इक्वल टू 1, म्हणजे एक्स हा ए या संचाचा घटक नाही हे निश्चित. आता आपण ते जे 3 रिजन बनवलेले आहेत ABC, त्या तिघांचा विचार करू एक एक करून. कन्सिडर रिजन ए. आता रिजन ए तुम्हाला माहिती आहे की तो -2च्या लेफ्ट साईडला आहे. मग मी एक्सची किंमत जर -3 घेतली आणि या अपूर्णांकात ठेवली तर x -1 म्हणजे -3 - 1 असं मला लिहावं लागेल. x + 2 म्हणजे -3 + 2 असं लिहावं लागेल, लेस दॅन 0. -3 - 1 म्हणजे -4 आणि -3 + 2 दॅट विल बी -1. सो मायनस विल बिकम प्लस. याचा अर्थ 4 इज लेस दॅन 0 हे शक्य नाही. 4 इज ग्रेटर दॅन 0 आहे, लेस दॅन 0 तर नाही. सो दिस इज नॉट ट्रू. दॅट मीन्स रिजन ए डज नॉट सॅटिस्फाय इनइक्वालिटी विच इज गिवन. नाव कन्सिडर रिजन बी. -2 to 1 या दरम्यानचा आहे. म्हणजे या दरम्यानची एक आपण किंमत घेऊया जी की सुटेबल आहे, ती म्हणजे x इज इक्वल टू 0. यामध्ये जर मी एक्सची किंमत 0 ठेवली तर 0 - 1 0 + 2 हे असं होईल, लेस दॅन 0. म्हणजेच -½ लेस दॅन 0 असा त्याचा अर्थ होईल. अँड दिस इज ट्रू. निगेटिव्ह संख्या ही 0पेक्षा लहान असते हे निश्चित. देअरफॉर रिजन बी सॅटिस्फाईज गिवन इनइक्वालिटी. नाव कन्सिडर रिजन सी. रिजन सी हा 1च्या पुढच्या संख्यांचा आहे आणि म्हणून आपण एक्सची किंमत 2 घेऊया जी की 1पेक्षा मोठी. मग x - 1 अपॉन x + 2 लेस दॅन 0 मध्ये एक्सच्या जागी जर मी 2 ठेवला तर 2 - 1 आणि 2 + 2 लेस दॅन 0 असं होईल. याचा अर्थ 1/4 लेस दॅन 0 असं होईल. आणि 1/4 म्हणजे पॉझिटिव्ह संख्या 0पेक्षा लहान नसते. सो दिस इज नॉट ट्रू. सो रिजन सी डज नॉट सॅटिस्फाय द गिवन इनइक्वालिटी. अशा रीतीने फ्रॉम अबोव इट इज क्लिअर दॅट केवळ रिजन बी हा त्या सेटला सॅटिस्फाय करतो, त्या इक्वॅलिटीला सॅटिस्फाय करतो. म्हणून आपण लिहिलं सेट ए इज इक्वल टू एक्स बिलॉंग टू रियल नंबर सच दॅट एक्स इज ग्रेटर दॅन -2 युनियन एक्स बिलॉंग टू रियल नंबर सच दॅट एक्स इज लेस दॅन 1. म्हणजे -2 to 1 या दरम्यानच्या सर्व संख्यांचा संच म्हणजे सेट ए होय. आता हेच आपण असं पण लिहू शकतो, एक्स बिलॉंग टू रियल नंबर सच दॅट एक्स इज ग्रेटर दॅन -2 युनियन एक्स बिलॉंग टू रियल नंबर सच दॅट एक्स इज लेस दॅन 1. किंवा ह्यालाच आपण वेगळ्या पद्धतीने कसं लिहू शकतो बघा, एक्स इज ग्रेटर दॅन -2 आणि एक्स इज लेस दॅन 1 ह्या 2 आम्हाला कंडिशन्स आहेत. मग हा -2 या बाजूला लिहा आणि एक्स जर या बाजूला लिहिला तर ही अरेंजमेंट कशी होणार माहिती का, -2 हे चिन्ह बदलेल, लेस दॅन एक्स हे मात्र तसंच राहील, एक्स इज लेस दॅन 1. म्हणजे -2 लेस दॅन एक्स आणि लेस दॅन 1 असं आपण या अरेंजमेंटला लिहू शकतो. कारण -2 लेस दॅन एक्स आहे तर एक्स लेस दॅन 1 आहे. म्हणजे हा एक्स जर आपण इथं कॉमन म्हणून लिहिला तर कसं होतं, -2 लेस दॅन एक्स लेस दॅन 1 डायरेक्ट. तर सेट ए आपण अशा पद्धतीने पण लिहू शकतो, एक्स बिलॉंग टू रियल नंबर सच दॅट -2 लेस दॅन एक्स लेस दॅन 1.